काय व माय तुमले बी अशी बट्टी खावाले आवडस का उन्हाना तोंडले पाणी देखीसनी मग हाई बट्टीनी का कशी बनवतस त्यानी रेसिपी मी तुमले आज बट्टी सांगस। एकदम खांदे स्पेशल आणि कुरकुरीत अशी बट्टी लागस, एकदम मऊ आणि खावाले बी एकदम भारी लागस। चला तर मग यांसाठी आपले काय काय लागावे ते लिहूत आपण। तर सर्वात पहिले नाही का परात मा 4 वाटी गहून पीठ ल्या तुमले लागस वेन तिथलं ल्या आणि मग त्यांना नाही का जाडा रवा टाका 2 वाटी। जिथलं गहून पीठ लिशा तिथलं त्यांना निम्मे नाही का तुमले रवा टाकना शे त्यांना। मग रवा आणि गहून पीठ असं दोन्ही चांगलं मिक्स करल्यानं मिक्स व्हायनं का त्यांना आपण काय टाकानं शे मस्त असं मीठ टाकानं, त्यानंतर ववा टाकाना, हातेवरी चोईसन टाकाना बरं का, भारी लागस। मग त्यांना पुरा टेस्ट आहे ना त्या पीठ मग उतरे जास्त। मग थोडासा ववा, बडीशोप, जिरं, आपला खावाना सोडा, मीठ आणि तेल असं सगळं त्यांना टाकानं आणि ते टाकायनं का चांगलं तेल टाकानं त्यांना लागस तर तुम्ही गरम करीसन बी टाकू शकतस। मग ते तेल बिल टाकायनं का हाय पीठ शे ना चांगलं दोन्ही हातेवरी चोईसन का मस्त त्यांना ना असं म्हणजे आपण जसं एखादं पुऱ्या बिऱ्या बनवतोस तर आपण त्या पीठले कसं मोहन लावतोस तेलनं जेणेकरीसन पुऱ्या एकदम भारी येतीस त्या पद्धती मा येल्याने का चांगलं तेलनं मोहन लावानं। आणि हाय पीठले शे ना तुम्ही जिथलं मस्त रगडी पहिले चांगलं दोन्ही हातेवरी रगडी सने ना मस्त तेल मीठ पाणी एक पाणी नाही तेल आणि आपला मसाला मीठ हे सगळं नाही का एकजीव व्हायला पाहिजे असं आहे पीठले मसाला चांगल्या हातेवरी दोन्ही हातेवरी। मग आता हे पीठ बीठ चांगलं एकजीव होई घे तर त्यानंतर काय करा ना त्यांना आहे ना असा घट्टसर गोया आपण पोया असले कसं पीठ भिजतस ते नाहून थोडासा चांगला घट्ट गोया भिजाना आणि तो गोया आपण भिजीसन त्याला 10-15 मिनटं ठेवाना। आता मी तुमले सांगस की हाई बट्टीने का कुरकुरीत कस काय व्हस ते हाई बट्टी कुरकुरीत व्हासाठी नाही का आपण जे तेलमा ते तेलनं मोहन टाकतस ना तर ते पीठ आहे ना तुम्ही जिथलं चोईस ना हातेवरी चांगलं मिक्स करशात ना हे बट तर त्यानंतर नाही का देखा असा गोया तयार होस म्हणजे समजा ना की आपलं बट्टीनं पीठ आहे ना आडे तयार होई जायले। मग काय करा ना हाई पीठ असं जितला टाईम तुम्ही मिक्स करशात ना तिथला टाईमला दोन्ही हात मा आपला एक मोठा मा ना पीठ लिसन देखा ना की मूठ भराय राहणे का मग पीठनी मूठ जर भराय गई ना तर मग हाई पीठ आहे ना तयार होई गे असं समजा ना। मग त्यानंतर काय करा ना माशे ना पाणी टाकानं लागत टाका ना आणि मग नंतर मस्त ना पोईस ना माया घट्ट गोया भिजिला आपण पुरीसले कसं भिजतस ना त्यान मायक असा मस्त घट्ट गोया भिजिला ना आणि हा कणिक ना गोया भिजाय ना की मग आहे ना त्याला ना 10 मिनटासाठी बाजूला ठेवा। तोपर्यंत आपण आडे गॅसवर नाही का कुकर इडली ना कुकर मा पाणी गरम करायला ठेवसून ते पाणी गरम होई राहणं तर लगून म्हटलं चला त्या आडे नाही का प्लेटले तेल बिल लाईसन नाही का त्या गोया बनायलो आता ह्या गोया बट्टीना गोया कशा बनावा ना काही जणांनी का लाटीसन बनवतोस पण त्या लाटीसन बनावा मा काय वस माहिती का त्याला ना लेअर आणि खुसखुशीतपणा येत नाही त्या खावाले ना असं गवना पीठ ना मायक लागतस पोई ना मायक। पण मी जसं सांगस ना जसं की देखा तुम्ही आले दाखाडस मी तसं जर तुम्ही करशात ना तर तुमची बट्टी एकदम खुसखुशीत आणि खावाले सुद्धा कुरकुरीत लागी बरं का आणि टेस्ट बी भारी येस असा मा। पण मी तसं असं आहे ना गवना पीठ मा रवा टाकीसन अशी बट्टी करत नाही पण मन जोडे ना बट्टीनं पीठ सरी जायला होतं मग आणि कालदी एकादशी ना उपास होता मग आता उपास सोडासाठी आमना खानदेशी लोके नाही का वरण बट्टीना बेत हाऊ ना तेच ना नक्कीच रास की उपास सोडाले हाऊस बेत करा ना असं। आणि आज लगेच श्रावण सोमवार बी होता आता काल दिसना उपास आज ना बी उपास काल दिसना उपास जर सोडतो नाही ते मग हाऊ आज ना उपास धरेल म्हणा काही गणाता नाही म्हणून मग मी नाही का आमना घरना म्हणेत की आज सकाळी आपण वरण बट्टी कर उपास सोड टाकसूत आणि संध्याकाळी आपण फराय करसूत म्हटलं चाली। मग तेसले म्हटलं काय बनवतं त्या म्हणेत वरण बट्टी कर तेसले भलती आवडस मग मी देखा या पद्धतीने म्हणा असं जसं तुमले दायरण त्या पद्धत मा बट्टीना गोया तयार करा ना तुमले जसा आकार धाकला मोठा ठेवणा आहे तसा तुम्ही करा। अशा पद्धती मा 4-5 गोया तयार करले जात मी मस्त असं आधी कसं जास्त चोयानं नाही असं एकदम रगड मगज राहू देव तवच ती बट्टी ना चांगली फुलीसन येस आणि असतं मस्त त्यांना ना आता असा भाग पडतस आणि बट्टी खावाले ना खुसखुशीत लागस। मग असं करता मी ना 4-5 उंडा का तयार करली जात तिकडे तोपर्यंत आपलं पाणी बी गरम होई जायला होतं। मग ह्या 4-5 गोल करेल बट्टीस ना उंडाने का मी त्या वाफाले ठेदी जात। आता तुमले सांगस काही कशी वाफानी तर आपण काय करतस माहिती का काही टाईमले ह्या बट्ट्या ठेवानंतर आपण ना घडी उघडी देखतच बट्टी शिजनी का बट्टी वाफायनी का पण तसं नाही करानं काय करानं एकच सावा चांगलं पाणी टाकी देवानं आणि बट्ट्या बी चांगल्या ठी देवा ना एकसारख्या आणि वरून झाकण ठीसन त्यांवर काय बी वजन ठी देवा आणि मग वजन ठेवाय ना की बट्टीले ना बराबर 25 मिनटं वाफवू देवा मधमा एक बी सावा खोलान नाही। आता मी आड्या असंच करेल होतं बट्टी वाफाले ठेवी दी
टाईम देखील दा बराबर 25 मिनटानंतर खालं झाकण उघडीसन तर देखा तुम्ही देखू शकतास की बट्टी कितली भारी फुगी येईल असं. आणि मग त्यानंतर बट्ट्या असल्या थंड होऊ दिलं तर लगून मी भाजी करली दी, वरण करली तर भात करली दा, बट्ट्या थंड होई घ्यात. मग आता म्हटलं चला बट्टीसले ना आपण कापिलीत म्हणजे तयार तैलीत आणि मग जेवणले उपास सोडाले बी बसता येईन आपले. मग बट्टीसले नाही का मी धाकला तुकडा म्हणजे असं टोसनामा एक कापिली जात. आडे तुम्ही नाही का तुम्हाला आवडता म्हणजे तुमले जसं आवडतंच होईल ना, धाकला मोठा बारीक जाडा तसा तुम्ही तेच ना कट करू शकतास. आडे काय असं जरुरी नाही आहे की मोठालाच तुकडा करा आणि जाडाच करा आणि बारीकच करा. तर या अशा पद्धतीमा टोसनामा एक मी तेसले बारीक बारीक कापिली द मस्त. काय होस ना त्या बारीक बारीक मला खावाले भलता भारी लागतंस म्हणून. आणि लगेच तयारी बी जात असते. झाडाच ना काय बस माहिती का, त्या फक्त आहे ना वरूनच तयातच आणि मधमानी का कच्चा लागतस म्हणून असा बारीक जर कापात ना तर भलतं भारी लागस खावाले. मग काय करा चला मग आता नाही का कढाईमा तेल टाक, ते कढाई ठेदी तर कढाईमा तेल टाक गरम कराले आणि तेल गरम होईना मग लगेच देखा बट्ट्या सोड द्या. तर बट्ट्या देखा तुम्ही कितल्या भारी येले सोनेरी रंगवर तयार आहे ना, मस्त खुसखुशीत बट्ट्या आणि इतल्या भारी बट्ट्या येले तिसना खावाले खरंच एकदम भारी वयल होत्यात. तर मग अशा आडे बट्ट्या बिट्ट्या तळली द्यात मी मस्त एक ताटमा काढली द्यात बट्ट्या. आणि मग त्यानंतर नाही का एक ताटमा मी भातली दा आणि भातवर मस्त वरण टाक, बट्टी चुरी आणि वरून असं आपलं गावरानी तूप टाक आणि मग असं जो कालायसन खाय ना तर असं भारी लागस ना, एकच नंबर लागस. तर तुमले बी हाय रेसिपी आवडणी होईल तर मला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हां तुम्ही हा व्हिडिओ कडून दखी राहणार मला कमेंटमा नक्की सांगजात बरं का. तर चला मग आजनी रेसिपी कशी वाटणी मला कमेंटमा सांगा आणि तुम्ही कडून देखी राहणार ते बी सांगा. आणि आपला खानदेशकडला जर होतीन ते नक्की कमेंट माझ्या खानदेश लिखा आणि मला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता एक धाकला म्हणजे अशी सुरुवात आहे म्हणीवाली. तर तुम्ही बटाजन मला सपोर्ट करा. असाच चांगला रेसिपी आणि नवीन रेसिपी तुमच्यासाठी लयत राहसू. तर आज ना व्हिडिओ कसा वाटणार नक्की कमेंट करी सांगा. व्हिडिओ आवडणार होईन ते लाईक शेअर आणि मला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण परत एक नवीन रेसिपी सांगे. तर तोपर्यंत बाय बाय. आणि वरणबट्टी तुम्ही पण ट्राय करा आणि बनावर कशी होते मला नक्की कमेंटमा सांगा. बाय.